वर्तमान देसाईजी, तुम्ही आताच हे ललित गेट पण बघितलं, पण खास करून तुमच्या तेव्हाच्या काळामध्ये तर तुम्ही दोन्ही प्रकरणं बघितलीत, बोफोर्स आणि अँडरसन सुद्धा. तुम्ही या सगळ्याकडच्या लॉजिककडे कसं पाहता, या चर्चेकडेच? युनियन कार्बाईडची जी केस आहे, राजकुमार केसवानी मला वाटतं त्या पत्रकारांनी हे सगळं प्रकरण बाहेर काढलेलं होतं. हो, फिल्मही झाली आता त्याची. त्यानंतर तिथे जी काही कमिटी नेमण्यात आली होती, कमिटी होती स्वयंसेवी संस्थांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची, त्यांनी या प्रश्नावरती फार मोठं काम केलेलं आहे. बरं. आणि त्या वेळेचं काँग्रेस पक्षाचं, केंद्र सरकारचं असेल राज्य सरकारचं असेल वर्तन हे बिलकुल समाधानकारक नव्हतं. त्याच्यावरती बरीच टीका झाली आणि हे रास्तपणे टीका झाली. अँडरसन पळून गेला. पण अँडरसनचा प्रतिवाद ललित मोदीसाठी वापरता येऊ शकेल का? त्या प्रश्नाकडे मी येतोच. अर्जुन सिंग यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने नाही, त्याच्या अगोदरही वॉरन अँडरसनला का पळून यशस्वीपणे त्याला गेला तेव्हा फार मोठी टीका मीडियामधनं झालेली होती अर्जुन सिंगांनी करण्यापूर्वी. त्यामुळे यात नवीन काही नाही. आता हा जो काही युक्तिवाद सुषमा स्वराज करतायत तो पूर्णपणे म्हणजे त्याला काही ग्राह्य धरण्यासारखाच नाही येतो. एक तर आता वाळवेकरांनी जे प्रश्न उपस्थित केले ते रास्तच आहेत. त्याच्यावरती अजून अनेकांनी प्रश्न आणि पुरावे सुद्धा जे काही असतील ते दिलेले आहेत. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे साधी की पासपोर्ट जो दिला तो विशिष्ट पिरियडसाठी द्यायला पाहिजे होता, जेवढा वेळ अतिशय आवश्यकता होती तोपर्यंत. दुसरं म्हणजे परराष्ट्र सेवेतल्या कुठल्याही अधिकाऱ्याला काहीही पत्ता लागून न देता हे डायरेक्ट त्याला सवलत दिलेली आहे. जर आज सुषमा स्वराज या असं म्हणाल्या की डिस्क्रिटली हे काही प्रयत्न आले म्हणजे चोरी छुपे तर हे चोरी छुपे हे प्रयत्न मग आता कोणी केले? त्यांनी दिलेले आहे. तोच प्रश्न घेऊन मी जातो, मी तुमच्याकडे येतो. पृथ्वीराज चव्हाणजी, जो मुद्दा तुम्ही आणि आता देसाईंनी सुद्धा मांडला की ही लिनन्सी का दाखवण्यात आली, त्याच्याबद्दल सुषमा स्वराज यांचं ऑन रेकॉर्ड लोकसभेतलं उत्तर असं आहे की याच्यातून माझा ऑफिस ऑफ प्रॉफिट सिद्ध होत नाही, माझा कुठलाही आर्थिक लाभ किंवा कुठल्याही प्रकारचा हितसंबंध सिद्ध होत नाही. माझी मुलगी जी त्या सगळ्या केसमध्ये वकील आहे म्हणून म्हटलं जातं, ती 9वी वकील आहे त्या सगळ्या केसमध्ये, असा सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा, पी चिदंबरम यांच्या केसमध्ये जशी त्यांची बायको थेट ऑफिस ऑफ प्रॉफिटचा थेट लाभार्थी होती, तशी मी किंवा माझी कुठलीही व्यक्ती लाभार्थी नाही, म्हणून माझ्या या लिनन्सीकडे डिस्क्रिशनरी पॉवर म्हणून बघण्यात यावं. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराची तुलना इथे होऊ नये असा त्यांचा दावा आहे. नाही, मला एक असं विचारायचं त्यांना, सुषमा स्वराज यांना जाहीरपणे आव्हान करायचं की असं म्हणण्यात आलं, आता संदीप पात्रा भाजपचे जे प्रवक्ते आहेत ते अनेक वेळेला चॅनलवर बोलताना ऐकलेलं आहे. ते काय म्हणतात की ललित मोदी यांच्या पत्नींनी ब्रिटिश सरकारकडे अर्ज केला की माझी तब्येत बरी नाही, मला उपचाराकरता पोर्तुगालला जायचंय आणि माझ्या पतिराजांना माझ्यावर येण्यास परवानगी द्यावी, त्यांना त्याकरता आपण ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स द्यावीत, ही विनंती केली. आता ही विनंती केली असताना ब्रिटिश सरकारनं भारत सरकारला विचारणा केली. आता परराष्ट्र खात्याचं काम कसं चालतं, भारत सरकारचं काम कसं चालतं, ब्रिटिश सरकारचं काम कसं चालतं, कोण कोणाशी कशा प्रकारे संपर्क साधतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी तर मंत्रालयात काम केलेलं आहे. जेव्हा ब्रिटिश अथॉरिटीनी भारत सरकारला विचारलं की आमच्याकडे अशा प्रकारची मागणी आलेली आहे आणि अर्ज आलेला आहे, तर आम्ही काय करायचं? बरं, आता तो कुणाला केला अर्ज? ब्रिटिश फॉरेन मिनिस्ट्रीकडे आला असेल किंवा ब्रिटिश गृह मंत्रालयाकडे हा विषय आला असेल, तेव्हा त्यांनी कुणाला लिहिलं? नॉर्मली आपल्या फॉरेन ऑफिसच्या मार्फत त्यांच्या एम्बेसीकडे किंवा हायकमिशनकडे हा विचारणा होते आणि भारतातली UK हायकमिशनचं ऑफिस असतं, ते ऑफिस आपल्या परराष्ट्र खात्यातल्या जॉईंट सेक्रेटरी जो युरोप पाहतो त्याच्याकडे विचारणा करतात. हे अधिकृत चॅनल आहे. ते अधिकृत चॅनल कुणी ब्रीच केली? मग हे विचारणा झाली ती काय फोनवर झाली का? की अहो तुमच्याकडे सुषमा स्वराजींचा मोबाईल नंबर आहे का, जरा मला सांगा, मला बरोबर बोलायचंय, अशा प्रकारे झालं का? तर असं होत नाही. हे सगळं लेखी होतं. कारण आपण एक विसरता कामा नये की यापूर्वी या प्रकरणामध्ये पी चिदंबरम भारताचे अर्थमंत्री त्यांनी 2 अतिशय कडक पत्र लिहिली आहेत, लेखी पत्र लिहिलेली आहेत. ती पत्रे अजून प्रकट केलेली नाहीत सुषमा स्वराज यांनी किंवा भारत सरकारनं. तर त्या पत्रामध्ये काय लिहिलंय की हा आमचा गुन्हेगार आहे, याला कुठल्याही प्रकारची मदत करू नका, आणि तुम्ही जर मदत केलीच तर आपल्या दोन्ही राष्ट्रांचे संबंध बिघडतील. इतकं लेखी पत्र असताना आता या पत्राच्या विरोधात कारवाई करायची आहे आणि ती नुसती विचारणा करून कारवाई होते. मला हे पटतच नाही. ही जी विचारणा झाली ती लेखी विचारणा झालेली आहे, त्या लेखी विचारण्याचं उत्तर लेखी गेलेलं आहे आणि तो सर्व पत्रव्यवहार, ते सर्व कॉरेस्पॉन्डन्स किंवा त्या सर्व ईमेल्स या सुषमा स्वराज यांनी जाहीर केला पाहिजे, सरकारच्या पटलावर ठेवला पाहिजे. मला एक सर्वसामान्य माणसाच्या मनातला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. चव्हाण साहेब,
एक प्रश्न असा येतो, आपण पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलेलं आहे, अशा प्रकारचा परराष्ट्र मंत्र्याचा म्हणून स्वतःचा जो एक अधिकार असतो, पण ज्या वेळेला दोन राष्ट्रांमधले संबंध अवलंबून असतात त्यावेळेला पंतप्रधान कार्यालयाला विश्वासात घेऊन किंवा कन्सल्ट करून अशा प्रकारचे पत्रव्यवहार होतात की नाहीत, आणि या बाबतीत तसं झालं असण्याची शक्यता आहे की नाही, आपल्याला काय वाटतं? नाही, असं होत नाही, असं नाही, कारण ही फार किरकोळ बाब आहे आणि त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाला विचारायची काही गरज नसते. खरं म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये एक जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी फक्त परराष्ट्र खात्याचं काम करतो आणि त्याच्या विरुद्ध नॅशनल सिक्युरिटी, त्याच्या वर नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर हे देखील परराष्ट्र खात्याच्या कामामध्ये संबंधित असतात, त्यांचा लाईव्ह संपर्क नेहमी असतो. परंतु मला एकच गोष्ट म्हणायची की जेव्हा ही विचारणा झाली की ललित मोदींच्या पत्नीनी ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स करता मागणी केलेली आहे, ते आम्ही देऊ का नको, कारण तुमच्या सरकारचं स्पष्ट वॉर्निंग आहे अशा प्रकारची मदत करू नका, आणि ते लेखी वॉर्निंग आहे, चिदंबरमांचं लेखी पत्र आहे, त्यामुळे आम्ही काय करावं, ही विचारणा लेखी झाली असणार आहे. बरं. आणि त्या विचारण्याचं उत्तर लेखी गेलं असलं पाहिजे. बरं. आणि त्याबद्दल कुणीच काय आपण विचारूयात, चव्हाण सर आपण विचारूयात. नाही, ते शब्दप्रयोग असा होतो, कन्व्हेड किंवा असं म्हटलं गेलं, सांगितलं गेलं, अरे कसं सांगितलं, बरं, तोंडी सांगितलं का, त्याचं काही रेकॉर्ड आहे का नाही? बरं, असं कधीही होत नाही. दोन राष्ट्रांचे संपर्क असतात, ते दोन राष्ट्रांचा जो संपर्क असतो तो लेखी असतो, योग्य स्तरावरून योग्य अधिकाऱ्यांच्या हातातून ती फाईल जाते, नंतर ती मंत्रिपदाच्या पर्यंतचा विषय असेल तर मंत्री सही करतात, नंतर ते उत्तर दिलं जातं. चव्हाण सर तुम्हाला उत्तर देत आहेत, माधव भंडारी तुम्हाला उत्तर देत आहेत त्याबद्दल, ते मगाशी सुद्धा मुद्दा मांडत होते. भंडारी सर. मला 2-3 शंका माझ्या मनामध्ये आहेत. बरं. ललित मोदी जे भारतातून गेले ते कधी गेले भारतातून, आणि ललित मोदींना भारतातून सुखरूप परत कोणी जाऊ दिलं? वॉरन अँडरसन आणि क्वाट्रोचे आपण थोडे बाजूला ठेवू, जुने झाले म्हणून बाजूला ठेवू. ललित मोदी जे भारतातून निघून गेले ते केव्हा गेले? त्यावेळेला सत्ताधारी कोण होतं? आणि त्यावेळेला हे सत्तेवर असलेले सगळे जे आज ललित मोदी गेट म्हणून कंठशोष करतायत, त्या मंडळींनी ललित मोदीला जाऊ न देण्यासाठी काय कारवाई केली होती? बरं. आणि ही कारवाई केल्यानंतर सुद्धा ललित मोदी जर निघून गेला असेल तर ते अपयश कुणाचं होतं? बरं, हा निघून गेला परदेशात जाऊन, तिथे आता त्याने ट्विट करून काय काय तो आणखीन उद्योग करतो. या संपूर्ण काळामध्ये जेव्हा काँग्रेसची राजवट होती, काँग्रेसने ललित मोदीला वॉन्टेड गुन्हेगाराच्या यादीत घातलंय का? त्या सरकारने ललित मोदी हा या देशाचा गुन्हेगार आहे आणि तो आमच्या ताब्यात द्या अशी मागणी कधी इंग्लंडकडे केली आहे का? बरं. नेमकं ललित मोदी बद्दल पूर्वीच्या सरकारची भूमिका काय होती याचं स्पष्टीकरण काँग्रेसचा एकही नेता वक्ता देत नाही. आज अचानक सरकार बदललं म्हणून यांना ललित मोदीच्या बाबतीतला प्रश्न सुरू झाले. वॉरन अँडरसन आणि क्वाट्रोचे याचे प्रश्न तर त्यांना पडणारच नाहीत, कारण ते त्यांचेच होते. बरं. क्वाट्रोची बद्दलचा प्रश्न कोण कुणाला विचारणार? काँग्रेस विचारणार. आणि कुणाला विचारणार? सोनिया गांधी ना. आणि त्याची उत्तरं कोण देणार आहे? बरं. त्यामुळे आज जेव्हा क्वाट्रोची आणि वॉरन अँडरसनची नावं निघाली तेव्हा थैथयाट करण्यापलीकडे काय केलं? ठीक आहे, आपण अर्जुन विचारू. सिंग हे काय भाजपचे नेते नव्हते, अर्जुन सिंग तुमचेच नेते होते, त्यांनी लिहिलंय. मी पृथ्वीराज चव्हाणांना तुमचाच प्रश्न विचारतोय. आम्ही प्रश्न विचारणार. भंडारी सर मी विचारतोय, पृथ्वीराज चव्हाणजी तुमच्यापर्यंत प्रश्न पोहोचलेला आहे. हा, मी ऐकला. माझं एकच उत्तर आहे हो की ललित मोदी हे देश सोडून गेले आणि त्यावेळच्या सरकारने किंवा त्यावेळच्या सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस यंत्रणेनं किंवा अर्थमंत्र्यातल्या यंत्रणेमध्ये हलगर्जीपणा केला असं आपण गृहीत धरू. आज जबाबदारी त्याबद्दल कोणाला तरी दोषी धरलं पाहिजे. बरं. का नाही धरत तुम्ही? आज कोण सरकार सत्तेमध्ये आहे? तुम्ही सरकारमध्ये जेव्हा येता तर घटनेवर शपथ घेऊन येता, कुठलाही गुन्हा घडला असेल, कुठलाही भेदभाव, विदाउट फिअर ऑर फेवर मी काम करेन. तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही दोषी धरा, त्या व्यक्तीला शिक्षा करा, त्यावर खटलाच घाला, कोणी जेव्हा थांबवत नाही. आज तुम्ही पळून का जाताय मूळ प्रश्नापासून की आज सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री यांनी जे काही केलं, त्यांची कन्या त्यांना माहिती असून की आज शेवटी पासपोर्ट विषय जे असतात ते परराष्ट्र मंत्री हाताळतात, ते माहिती असताना देखील त्या ललित मोदी यांच्या वकील का होत्या, किंवा किंबहुना ललित मोदी यांनी त्याच्या मुलीला, नवख्या मुलीला वकीलपत्र देण्याचं कारण काय होतं? बरं. कारण हे सगळं जे उत्तर आहे त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा भरपूर सामावलेला आहे. माझं स्पष्ट उत्तर आहे की सगळा पत्रव्यवहार
मग तो चिदंबरम यांचा असो बर. किंवा सुषमा स्वराज यांच्या बरोबर ब्रिटिश सरकारवर चाललेल्या प्रस्तावावर बर. सदनाच्या पटलावर ठेवा. ललित मोदीला जाण्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर भारत सरकारने त्यावर ताबडतोब कारवाई करावी. बर, पृथ्वीराज चव्हाणजी खूप खूप धन्यवाद. पुढची बाजू सांभाळण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन सर इथे आलेले. तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बहुधा मगाशी भंडारी सर आत्ता जे बोलत असताना, पृथ्वीराज चव्हाण बोलत असताना काही मुद्दा मांडत होते, तेवढाच घेऊन मी परत स्टुडिओमध्ये येतो. भंडारी सर. मला चव्हाण साहेबांच्या सगळ्या बोलण्यातून माझ्या प्रश्नाचं उत्तर काहीच मिळालं नाही. हां. माझं मागणी ही आहे की ललित मोदी भारतातून निघून गेला त्या दिवसापासून आजतागायत भारत सरकारने त्याच्याबद्दलचा जो काही पत्रव्यवहार केला असेल तो सगळा एकदा उघड होऊ द्या. बरं. आणि दुसरं, ललित मोदी ह्या क्षणाला भारतातल्या कुठल्या कायद्यानुसार कोणत्या गुन्ह्याखाली हवा असलेला आरोपी आहे याचं उत्तर एकदा मिळालं पाहिजे. बरं. नाही, पण भंडारी साहेब, हा पत्रव्यवहार उघड कोणी करायचा आहे? आता सरकार आहे कोणाचं? म्हणजे आता हा तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता त्यांना तर हे उघड करायला काहीच हरकत नाहीये. तुमच्याच हातामध्ये सरकार आहे. जरूर करू. वॉरन अँडरसन आणि क्वाट्रोचीच्या बरोबर हेही करू. करू शकत नाहीत. कारण जिथे क्लॅश ऑफ इंटरेस्ट सांगतात ना, चव्हाण साहेबांनी जिथे सुषमा स्वराजच्या मुलीचा उल्लेख केला, हां. हो हो पृथ्वीराज चव्हाण साहेब आता ऐकायला नाहीये, हो पण आमचे मित्र महाजन सर आहेत. हो. नाही, चव्हाण पण आहेत, चव्हाण ऐकतायत, आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत. ऐकतायत. आहेत ते. आहे, तुम्ही बोला. बर, सुषमाजींची मुलगी निदान तिथे वकील आहे. तुमचे अर्थमंत्री गृहमंत्री राहिलेले पी चिदंबरम आणि त्यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम या किती ठिकाणी अशा पद्धतीने क्लॅश ऑफ इंटरेस्ट असताना त्यांनी वकीलपत्र घेतली आहेत याची सुद्धा एकदा माहिती मागून घ्या. कोण येणार? बरं, चव्हाण साहेब. भरपूर नाही, मिळेल असं आहे माहिती. की समजा जे आरोप भंडारी साहेब करतायत ते आपण एक मिनिट आपण ग्राह्य धरू. बरं. अशा प्रकारे काहीतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वागणं झालं असेल म्हणजे आपण असं म्हणणार आहे का तुम्ही एक चूक केली म्हणून मला एक चूक करायची परवानगी आहे? आज नाही, भारत इथे सरकारची चूक करण्याच्या जबाबदारी आहे परवानगीचा मुद्दाच की नाहीये. नलिनी स्वतः चिदंबरम अर्थमंत्री असो, राहिलेली आणखी कोणी व्यक्ती असो, जेव्हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विचार करत नाही, जर नलिनी चिदंबरम यांच्या हातून काही गुन्हा घडला असेल, यांच्या हातून काही चुकीचं वर्तणूक झाली असेल तर भारत सरकारची जबाबदारी आहे, ती जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पण तुम्ही एक चूक केली म्हणून मला एक माझी चूक माफ करा, हे काही कायद्यामध्ये बसणारे तर्काला धरून बसणारं उत्तर नाही आहे. बरं, मी इकडे स्टुडिओमध्ये येतो कारण शेवटची या विषयाची शेवटची भारतीय जनता पार्टीने घेतलेली नाही. बरं, मी शेवटची इकडे कमेंट फक्त घेतो. महाजन सर, तुम्हाला काय बोलायचं आहे याच्या विषयावरती? कारण मगाशी टॉस मी तुमच्याकडे दिला होता, त्यांचा फोन कट झालेला आहे. देसाई सर. मला असं म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा आरोप भाजपच्या काही मंत्र्यांवर झाले हो. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं की आता जी काही चौकशी व्हायची ती 15 वर्षापूर्वीच्या सगळ्या प्रकरणांची चौकशी करूया. हो. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे, जसं सुषमा स्वराज यांनी जेव्हा ट्विट केलं यासंबंधी हो. निवेदन करण्यापूर्वी आणि त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांवरती विशेषतः वीरभद्रसिंग वगैरेवरती आणि आरोप केला आणि आणखीन काही प्रकरणं काँग्रेसची काढली. हो. तर हे जसं चव्हाण साहेब म्हणतात की ही स्ट्रॅटेजीज आहे बरं. की मूळ मुद्द्याकडनं लक्ष विचलित होऊन जाणीवपूर्वक करायचं आणि त्यानंतर जंगी भाषण करायचे आणि टाळ्या वाजल्या की लोकांना वाटत वा कसं गांधी घराण्याला चोपलंय. गांधी घराणं किंवा याचा प्रश्न नाही, प्रश्न मुद्द्याचा आहे. हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जसा आहे मुद्दा, तसा याच्यामधला जो आहे गाभा जो आहे सुषमा स्वराज यांच्या, त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की माझी काही चूक, मी याच्या संबंधी काही मदत केली नाही, पुरावा दाखवा तुम्ही. त्यानंतर त्या स्वतःच म्हणाल्या की मी मदत केलेली आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून. ही विसंगती नाही का तुमची? ही विसंगती आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल याच्यात काही विसंगती आहे, चूक असेल तर तुम्ही स्वतःहून चौकशी करायची आणि स्वतःहून लोकांपुढे काय ते वस्तुस्थिती ठेवा आणि मग त्यानंतर आम्ही तुमचं म्हणणं मान्य करायचं की नाही ते ठरवूया. महाजन सर. याच्या आधी एकदा लोकसभेत ज्या वेळेला सुषमा स्वराज बोलल्या त्यावेळेला त्यांनी एका दमात असं सांगितलं की मी मानवतेच्या दृष्टिकोनातून केलं आणि सोनिया गांधींचं नाव घेऊन असं विचारलं की मेरी जगह अगर आप होती तो आप क्या करती, उन्हें मरने के लिए छोड़ देती, असा आवेशपूर्ण प्रश्न विचारला. पण त्याच्या आधी असं म्हणाल्या की मी याच्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. या दोन्ही वाक्यांमधली विसंगती ते भाषण बघणाऱ्या लोकांच्या लक्षात आली आहे, पण भारतीय जनता पक्षाच्या एकाही विद्वान सदस्याच्या, कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या लक्षात आली नाही. हे देशाला समजल्याशिवाय राहणार नाही.
हा विषय इथेच थांबणार नाहीये, ही तर सुरुवात आहे. तुमचं जर का ललित मोदी गेट असेल तर आम्ही त्याला उत्तर म्हणून पुन्हा अँडरसन गेट देऊ शकतो, असा हा एकमेकांमधला गेटागेटीचा ज्याला थोडंसं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गॅटमॅट म्हणतात तसं वेगळ्या प्रकारचं गेटमेट आहे. पण त्याच्यामुळे मुद्दे मात्र असेच राहतात आणि लोकसभेमध्ये काम होत नाही आणि आता शेवटचे 2-3 दिवस उरलेले आहेत. असं चालणार नाही. कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत जर का कामं होत नसतील तर. पण या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्या आरोपाला आमच्याकडे प्रत्युत्तर आहे आणि ते सुद्धा आरोपांच्या स्वरूपातच आहे. हे राजकारण मात्र पुन्हा एकदा दिल्लीमध्ये बघायला मिळालं. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय लक्षवेधीमध्ये. ब्रेक नंतर पुढची चर्चा पाहत रहा. जय महाराष्ट्र.